आणि निळवंड्याच्या धरणाला योगदान खऱ्या अर्थानं कमीत कमी पुनर्वसनासाठी माननीय पिचड साहेब आणि बाळासाहेब थोरात साहेब यांनी फार योगदान दिलेले आहे. आता विखे पाटलांनी योगदान काहीच नाही, परंतु हे निवडणुकीचं वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निळवंडे धरणाचे झाले लोकार्पण. धरणाचे खरे जनक मधुकरराव पिचड व बाळासाहेब थोरात हे यांचे साधे नावही कोनशिलेवर नाही. कोणतेही योगदान नसताना विखे पिता पुत्रांनी कार्यक्रम केला हायजॅक. नक्की घडलंय काय? आज अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाचं लोकार्पण सोहळा पार पडला. अकोले तालुक्यात पहिल्यांदा पंतप्रधान आले, यामुळे तालुक्यात आनंदाचं वातावरण होतं. मोठा पोलीस बंदोबस्त व फौजफाटा तैनात होता. निळवंडे धरणाचे मुख्य जनक माजी मंत्री मधुकरराव पिचड व बाळासाहेब थोरात यांना मात्र या कार्यक्रमात डावलण्यात आल्यानं तालुक्यासह जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय आहे. धरण होत असताना निधी आणणे, त्याचप्रमाणे पुनर्वसन करण्यासाठी थोरात व पिचड यांचे मोठे योगदान आहे, तर विखे पाटील यांनी मात्र पुनर्वसनासाठी जमीन देण्यास नकार दिला. अशी वस्तुस्थिती असताना आज विखे पिता पुत्रांनी थोरात व पिचड यांचे साधे नाव देखील कोनशिलेवर नाही. त्याचप्रमाणे अकोले तालुक्याचे आमदार किरण लहामटे हे तालुक्याचे लोकप्रतिनिधी असून त्यांचेही नाव कोनशिलेवर नाही. असे असले तरी सुजय विखे हे दक्षिणेतील खासदार असून त्यांचे या कोनशिलेवर नाव आहे. त्यांचे धरणासाठी नक्की योगदान काय हे तालुक्यातील जनता विचारत आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पिचड पिता पुत्रांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पक्षश्रेष्ठींनी विखे पाटील यांचेवर वैभवराव पिचड यांना निवडून आणण्याची जबाबदारी दिली. 2019च्या निवडणुकीत मात्र वैभव पिचड यांचा पराभव झाला. अकोले तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते यांनी विखे पाटील यांनी सहकार्य केले नाही, म्हणून वैभव पिचड यांचा पराभव झाल्याचं सांगत निषेधही केला होता. त्याचप्रमाणे नगर जिल्ह्यातील कोल्हे कर्डिले यांनी देखील पराभवाचे खापर विखे पाटील यांच्यावर फोडले होते. जिल्हा बँक निवडणुकीत विखे पाटील यांनी सहकार्य न केल्यानेच वैभव पिचड यांना माघार घ्यावी लागली होती. मधुकर पिचड यांनी मंत्री असताना मात्र विखे पाटील यांना कधी राजकारणात वर चढू दिले नाही. जिल्हा परिषद निवडणूक असो की जिल्हा बँक, यामुळे विखे पाटील यांनी त्यावेळेचा बदला घेताय का अशी कुजबूज सुरू आहे. अकोले तालुक्यातील जास्तीचं पाणी मिळावे म्हणून मधुकर पिचड व विखे पाटील यांचा संघर्ष तालुक्यानं अनेकदा पाहिला. भाजपात असूनही विखे पाटील पिचड विरोधकांना बळ देताय का हा प्रश्न सामान्य जनता विचारत आहे. स्वराज्य माझासाठी संपादक आबासाहेब मंडलिक, अकोले, अहमदनगर. नमस्कार, स्वराज्य माझामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाचं लोकार्पण सोहळा केलेला आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो की या ठिकाणी शिला आहे की ज्याच्यावरती ज्यांच्या हस्ते शुभ हस्ते उद्घाटन झाले त्यांची नावं आहेत. त्याच्यामध्ये आहे नरेंद्र मोदी पंतप्रधान भारत सरकार यांची शुभ हस्ते आणि उपस्थितीमध्ये नावं आहेत रमेश बैस राज्यपाल महाराष्ट्र राज्य, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, अजितदादा पवार मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि राधाकृष्ण विखे पाटील हे पालकमंत्री यांचेही नाव याच्यावरती आहे. त्याचप्रमाणे सदाशिव लोखंडे हे शिर्डी मतदारसंघाचे सदस्य यांचे नाव आहे. तर सुजय विखे लोकसभा सदस्य अहमदनगर आणि मनोज सौनिक हे मुख्य सचिव असे ठराविक लोकांची नावं या शिलान्यासावरती दिसत आहेत. परंतु ज्या लोकांनी किंवा ज्या नेत्यांनी या धरणासाठी खरं योगदान आहे, महाराष्ट्राचे माजी मंत्री मधुकरराव पिचड असतील किंवा माजी मंत्री बाळासाहेब थोरात असतील, यांचं नाव या ठिकाणी दिसत नाही की ज्यांनी आयुष्यातले खूप दिवस या धरणासाठी दिलेले आहे आणि धरणासाठीचं मोठं योगदान या बाळासाहेब थोरात आणि मधुकर पिचड यांचं आहे. त्याचप्रमाणे या धरणाचं ज्या वेळेला विस्थापित जे लोक झाले त्यांना पुनर्वसन करण्यासाठी बाळासाहेब थोरात असेल किंवा मधुकर पिचड असेल यांनी जागा दिल्या होत्या आणि त्यामुळे त्यांचं या धरणासाठी योगदान निश्चित आहे. त्याचप्रमाणे आजही सांगितलं जातं की जे पालकमंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील यांचं त्या प्रमाणात योगदान नाही, परंतु आज अकोले तालुक्यात येऊन राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा संपूर्ण कार्यक्रम हायजॅक केलेला आहे. त्याचप्रमाणे आपण पाहू शकतो की आमदार या अकोले तालुक्याचे आमदार
यांचंही नाव या ठिकाणी आपल्याला कुठे दिसत नाहीये. म्हणजे एकंदर अकोले तालुक्याच्या नेत्यांना डावलून हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. या ठिकाणी सदाशिव लोखंडे यांचं खासदार म्हणून नाव आहे, ते या मतदारसंघाचे सदस्य आहे. परंतु सुजय विखे हे नगरचे सदस्य आहे, त्यांचंही नाव आहे. परंतु आमदार किरण लहामटेंचं नाव या ठिकाणी मात्र कुठे दिसत नाही. आपण या ठिकाणी पाहू शकतो की धरणाच्या भिंतीवरती लाल कार्पेट टाकलेले आहे आणि या ठिकाणी समोर आपण पाहू शकतो की समोर एक डोम आहे. त्या ठिकाणी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या ठिकाणी पूजन केलेलं आहे. त्यानंतर धरणाचं जलपूजन त्यांनी केलेलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण पाहू शकतो की काही धरणाचे क्षणचित्रे या ठिकाणी लावलेले आहे. त्या फोटोंचं त्यांनी पाहणी केलेली आहे. एकंदर धरणाचा इतिहास त्यांनी या ठिकाणी जाणून घेतलेला आहे की धरण कधीपासून चालू झालं आणि त्या कशा पद्धतीनं धरण पूर्ण झालेलं आहे याचा सर्व आढावा या ठिकाणी मोदींनी घेतलेला आहे. एकंदर अकोले तालुक्याच्या दृष्टीनं आज खरोखर भाग्याचा दिवस आहे की त्यांनी अकोले तालुक्याला भेट दिलेली आहे. अकोले तालुक्याच्या इतिहासामध्ये कोणत्याही पंतप्रधानांनी भेट देण्याची पहिली वेळ होती. तालुक्याच्या इतिहासामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदा आल्यामुळे अकोले तालुक्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. परंतु कुठेतरी लोकनेत्यांना डावलण्याचा हा जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय का, असं तालुक्यामधून एकंदर सांगण्यात येत आहे. आज आपण आलेलो आहोत निळवंडे धरणाच्या पायथ्याशी निळवंडे गावामध्ये, की ज्या लोकांच्या शेतजमिनी या धरणामध्ये गेलेल्या आहेत, जे लोक विस्थापित झालेले आहेत, ज्यांच्या जमिनी गेल्यात, घरं गेलेले आहेत, अशा लोकांपैकी आणि धरणाचा इतिहास ज्यांना माहीत आहे, त्याच्यावरती पुस्तक ज्यांनी लिहिलं आहे, असे आभारी गुरुजी या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. गुरुजी, आज नरेंद्र मोदी निळवंडेमध्ये आले, हा. त्यांनी धरणाचं लोकार्पण केलं. काय भावना काय तुमच्या? नाही, आता पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी हे निळवंड्याला येत आहेत. त्यामुळं निळवंड्याचं धरणाचं पाणी पूजन केलं त्यांनी आणि लोकार्पण केलं, त्याबद्दल आनंद वाटतो. कारण प्रथमच पंतप्रधान आमच्या गावाला येत आहेत. निळवंड्याचं नाव हे संबंध महाराष्ट्रामध्येच नव्हे तर भारतामध्ये गाजलेलं आहे आणि निळवंडे एक चांगलं योगदान देणारं, जिरायती जमिनीला बागायती करणारं असं हे धरण आहे. तेव्हा हे फार महत्वाचं धरण असं मानलं जातं. बाबा, 100% हे धरण महत्वाचं मानलं जाते. हा. परंतु या ठिकाणी या धरणासाठी खरं योगदान कुणाचं नक्की? हा. या धरणामध्ये धरणाचं योगदान, ज्या वेळेला धरण पूर्वी म्हाळादेवी धरण होणार होतं, पण म्हाळादेवी धरणापासून तर पुन्हा वर जागा शोधत शोधत, कारण पुनर्वसनाचा प्रश्न फार मोठा होता, तो कठीण होत होता, म्हणून कमी व्हावा म्हणून धरण वर आलं आणि नंतर चितळवेढा झालं. चितळवेढ्यानंतर निळवंडा फिक्स झालं आणि निळवंड्याच्या धरणाला योगदान खऱ्या अर्थानं कमीत कमी पुनर्वसनासाठी माननीय पिचड साहेब आणि बाळासाहेब थोरात साहेब यांनी फार योगदान दिलेले आहे आणि त्यांचं खरं श्रेय याच्यामध्ये आहे. पण आजच्या या उद्घाटनाच्या प्रसंगी बरोबर आजच्या या उद्घाटनाच्या प्रसंगी त्यांना निमंत्रण नाही, एवढंच नव्हे तर आमच्यासारखा मी धरणातील पायातला सदग्रस्त आहे. प्रत्यक्ष धरणाचा अध्यक्ष, पुनर्वसनाचा अध्यक्ष असूनही मला संपूर्ण, मी त्याच्यावर पुस्तक लिहिलेलं आहे. संपूर्ण पुस्तकामध्ये या निळवंडे धरणाचा जो काही धोका झालेला आहे तो त्याच्यामध्ये यथांभूत लिहिलेला आहे. खरे खोटेपणा जे जे घडत गेलं ते त्या पुस्तकामध्ये मी केलेलं आहे. पण खरं योगदान बाळासाहेब थोरात आणि साहेबांनी पिचड साहेब यांचं आहे. बाळासाहेब थोरात आणि मधुकरराव पिचड यांचं खरं योगदान या ठिकाणी आहे. मग त्याचप्रमाणे राधाकृष्ण विखे पाटलांचं या धरणासाठी काय योगदान आहे नक्की? आता विखे पाटलांनी योगदान काहीच नाही, परंतु हे निवडणुकीचं वातावरण आहे. त्यांनी उलट त्यांच्या तालुक्यामध्ये निघालेली जमीन पुनर्वसनाकरता एकही एकर जमीन दिलेली नाही आणि टाळाटाळ केली आणि शेवटी आता मंत्री झाल्यामुळं हे उद्घाटन वगैरे हे करतात आणि आम्ही सगळं काम करतो. नंतर गॅरंटी मंजूर त्यांच्या अधिकार पात्रतेमध्ये झाल्या आणि धरणाचं काम अशा तऱ्हेनं चालू आहे. पण खरं योगदान विशेषतः नाही त्यांचं. म्हणजे ज्या लोकांचं खरं योगदान आहे त्यांना या कार्यक्रमापासून कुठेतरी डावललं जाते आणि निळवंड्याचं पाणी ज्या पद्धतीनं पेटलं होतं त्याच पद्धतीनं राजकारण भविष्यात पेटतंय की काय, अशी एकंदर चिन्ह दिसत आहेत. म्हणजे ज्या लोकांचं योगदान आहे त्यांना जाणीवपूर्वक टाळायचं आणि हा कार्यक्रम कुठेतरी हायजॅक करायचा, अशीच वस्तुस्थिती या ठिकाणी दिसत आहे. बाबा, आता तुमच्या काय भावना आहे? भविष्यात धरणग्रस्तांच्या मागण्या आता संपूर्ण पूर्ण झाल्यात का, आणखी काय मागण्या आहेत?
आता या धरणाचं धरण तर पूर्ण झालंय. आमच्या पुनर्वसनाचे बऱ्यापैकी जरा महाराष्ट्रातील इतर धरणाच्या प्रकल्पांपेक्षा आमचं पुनर्वसन बऱ्यापैकी झालेलं आहे. त्याला सुद्धा माननीय पिचड साहेब आणि थोरात साहेबांनी सहकार्य चांगल्या तऱ्हेचे केले. त्यांनी जमिनी उपलब्ध करून दिल्या आणि आमचे पुनर्वसन केलं. पुनर्वसनाची अकोल्यासारखी जागा आम्हाला दिली. त्यामुळं आम्ही आनंदित आहोत. परंतु आमची भावना खरी अशी आहे की ज्या गावाकरता आम्ही योगदान देऊन या पुनर्वसनासाठी जमिनी दान दिल्या आणि जे दान केलं याचे ज्या गावांना त्याचा फायदा होणार आहे त्या दुष्काळी प्रदेशामध्ये पाणी जावं आणि आमच्या निळवंड्यामुळं त्यांचं बागायती सुफलम व्हावं अशी भावना आहे. नक्कीच म्हणजे आम्ही आमच्या जमिनी दिल्या, आमचं बलिदान व्यर्थ जायला नको. हा. त्या बदल्यात ज्या लोकांना शेतीसाठी पाणी नव्हतं, त्या लोकांची शेती फुलली पाहिजे, बागायत फुललं पाहिजे, अशा भावना या ठिकाणी आभाळे गुरुजी व्यक्त करत आहेत. की ज्या लोकांनी म्हणजे खऱ्या अर्थाने या लोकांचं प्रचंड मोठं योगदान यासाठी आहे का स्वतःची पोटची जमीन त्यांनी या धरणासाठी दिली आणि त्यांच्या भावना मात्र अतिशय उच्च आहेत. तर हे होते आभाळे गुरुजी. समाज माझ्यासाठी